शरद पवारांनी खिडकीतून रुमाल टाकून ठेवलाय. फक्त आता सांभाळलेल्या सीटवर कधी आणि केव्हा बसायचं हे समोर यायचं बाकी आहे. मोदी विदेशात देशाची प्रतिमा जपताय असं विधान करून शरद पवारांनी पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात शंकेचं वातावरण निर्माण केलंय. मोदींचं कौतुक करून त्यांनी रोज उठल्या सुटल्या मोदींवर टीका करणाऱ्या आपल्या पक्षातील नेत्यांना तर तोंडाघाशी पाडलंय. शिवाय काँग्रेसचं उद्धव सेनेला चिमटा काढलाय. एकीकडे राहुल गांधी विदेशात जाऊन भारताची बदनामी करत असल्याचं नॅरेटिव्ह भाजपची मंडळी सेट करत असताना शरद पवारांनी मोदींचं ज्या संदर्भात जे कौतुक केलेलं, काँग्रेसच्या चांगल्या जिव्हारी लागलेलं. मोदींचं कौतुक ऐकण्यासाठीच पवारांना राज्यसभेत पाठवलं का, या विचारांनी काँग्रेस उद्धव सेना नक्कीच स्वतःला कोसळत असणार. दुसरीकडे शरद पवारांनी आधी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे आणि आता नंतर नरेंद्र मोदी यांचं केलेलं कौतुक तिकडे आमदार रोहित पवारांच्याही चांगलं जिव्हारी लागलेलं दिसतंय. ज्या पक्षाच्या मेळाव्यात शरद पवारांनी मोदींचं कौतुक केलं, त्या मेळाव्याला दांडी मारत रोहित पवारांनी पक्षाचा सूचक इशाराच यातून दिलाय. पवारांनी आतापर्यंत किती वेळा मोदींचं कौतुक किंवा पाठराखा केली, आताच त्यामागील राजकीय गणित नेमकं कशी जुळू शकतात यावरती बोलणं गरजेचं आहे, चर्चा करणं गरजेचं आहे. 2016 मध्ये नरेंद्र मोदींनी घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयाचे शरद पवारांनी सुरुवातीला स्वागत केले होते. ज्यावेळी संपूर्ण विधान पक्ष मोदींच्या निर्णयाच्या विरोधात होते, त्यावेळी शरद पवारांनी मात्र सुरुवातीला या निर्णयाचं समर्थन केलं होतं. नंतर मात्र आपल्यावरच याबाबत टीका होत असल्याचं पाहून पवारांनी सोयीस्करपणे वेळोवेळी यावर टीका करायला सुरुवात केली. दुसरी घटना 2018 सालची, जेव्हा काँग्रेस आणि संपूर्ण विरोधी पक्ष राफेल खरेदीच्या या कारणावरून केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदीवर थेट भ्रष्टाचाराप्रमाणे आरोप करत होते, तेव्हा शरद पवारांनी लोकांच्या मनात मोदींच्या हेतूबद्दल कोणतीही शंका नाही असं सांगून काँग्रेसच्या विरोधात हवाच काढून टाकली. शरद पवारांनी एक प्रकारे नरेंद्र मोदींनी आपल्याकडून क्लीन चिट देऊन टाकलेली होती. तिसरी घटना जून 2020ची, गलवान खोऱ्यात ज्यावेळी चीनशी भारतशी सैन्याचा संघर्ष सुरू होता, त्यावेळी काँग्रेसकडून केंद्र सरकारच्या आंतरराष्ट्रीय धोरणांवर टीका करण्यात येत होती. चीनच्या आक्रमकतेसमोर भारताने शरणागती पत्करल्याची टीका त्यावेळी होत होती. परंतु त्यावेळी देखील शरद पवारांनी मोदी आणि केंद्र सरकारची पाठराखण करत 1962च्या चीनसोबत झालेली युद्धाची काँग्रेसला आठवण करून देत त्यांचीच कोंडी केली होती. चौथी घटना 2023, अदानी हिंडनबर्ग वादाची जेपीसी चौकशी करण्यासाठी मागाशी काँग्रेससोबत विरोधी पक्षाकडून लावून धरण्यात आली होती. यामुळे सरकारही चांगलंच अडचणीत आलेलं. पुन्हा एकदा शरद पवारांनी विरोधकांची हवा काढत गौतम अदानी यांना जाणून बुजून या वादात अडकवण्यात येत असल्याचं वक्तव्य पवारांनी केलं होतं. त्यानंतर जेपीसी चौकशी मागणी नंतर झालीच नाही. पाचवी घटना एप्रिल 2023ची, जेव्हा नरेंद्र मोदींची शैक्षणिक पदवीच्या विषयी प्रचंड चर्चेत होता, तेव्हा देखील शरद पवारांनी थेट मैदानात उतरत मोदींची पाठराखण केली होती. मोदींच्या पदवीचा वाद निरर्थक असून जनतेच्या विश्वासामुळे ते पंतप्रधान असल्याचं वक्तव्य शरद पवारांनी केलं होतं. सहावी घटना 2025 मध्ये, जेव्हा मोदींनी आपल्या वयाची 75वी पूर्ण केली, त्यावेळी भाजपनं राखून दिलेल्या निवृत्तीच्या नियमावर बोट ठेवून विरोधी पक्षांनी भाजपला कोंडीत पकडलं. त्यावेळी पुन्हा एकदा शरद पवार मोदींसाठी धावून आले होते. आपण स्वतः वयाच्या 75 निवृत्त झालो नाही तर मोदींनी काय सांगणार असं सांगत त्यांनी एक प्रकारे विरोधकांचीच खिल्ली उडवली. सातवी घटना, सध्या स्थितीमध्ये राहुल गांधी आणि काँग्रेस प्रधानमंत्री मोदींच्या 5 दिवसीय परदेश दौऱ्यावर टीका करत असताना पवारांनी पुन्हा एकदा मोदींची पाठराखण केली आहे. मोदींनी जागतिक पातळीवर भारताची प्रतिष्ठा राखण्यात राजकीय मतभेद देशाच्या हिताड येऊ नये अशी कान उघडी करून पवारांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला. थोडक्यात शरद पवारांचे राजकारण कधीही ब्लॅक अँड व्हाईट नसतं, ते नेहमी ग्रे शेडमध्ये चालत असतं. नरेंद्र मोदींचं कौतुक करणं म्हणजे ते भाजपमध्ये जाणार असा सरळ अर्थ निघत नसला तरी ती त्यांची भविष्यातील संभाव्य राजकीय खेळी या अर्थाने पाहता येते. शरद पवारांच्या या विधानानंतर महाविकास आघाडीला नेत्यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. खासदार संजय राऊत यांनी आपण शरद पवारांच्या या वक्तव्यावर असहमत असल्याचं देखील जाहीर सांगून टाकलंय. दुसरीकडे खुद्द रोहित पवार यांनी देखील एक मोठं विधान केलंय. शरद पवार साहेब भाजपसोबत कधी जाणार नाही याचा विश्वास असला तरी तशी परिस्थिती आली तर आपण नम्रपणे आपला वेगळा मार्ग निवडू असा स्पष्ट इशारा त्यांनी देखील देऊन टाकलाय. शरद पवारांचा माइंड गेम आजपर्यंत कोणालाही समजलेला नाही असं म्हणतात शरद पवार त्यांचं कौतुक करतात. त्यांना थोडं घाबरलंच पाहिजे. परंतु मोदींच्या बाबतीत पवारांचा हा नियम आतापर्यंत तरी कधीही लागू पडलेला दिसून आलेला नाहीये. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे पवारांनी खिडकीतूनच आपला रुमाल टाकून सीट सांभाळलेली आहे. परंतु त्यावर कोण कधी विराजमान होणार हे बघणं महत्त्वाचं आहे. याबाबत तुमची मत काय, कमेंट करून नक्की सांगा.
सध्या देश पेट्रोल आणि डिझेल इंधनाचा फटका सहन करतोय. पेट्रोल पंपावरती 2-2, 3-3 किलोमीटरपर्यंतच्या रांगा लागून आहेत. काही लोकांनी पेट्रोल पंपावर मुक्काम ठेवलाय. समृद्धी महामार्गावर यापेक्षाही बिकट परिस्थिती दिसून येते. देश आहे आणि देश हतबल झालाय देशातील तेल सिस्टममुळे. मग अशावेळी अनेक काळ विरोधात बसलेल्या शरद पवारांनी सरकारचं कौतुक करण्यापेक्षा सरकारचा कान पकडणं गरजेचं आहे, की इथेही सोयीस्करपणे राजकारण करणे गरजेचे आहे, असा प्रश्न शेवटी उरतोय. असं राहुल गांधींनी कमीत कमी स्टँड घेतलाय. मात्र शरद पवार तळ्यात मळ्यात खेळताय आणि कदाचित याच तळ्यात मळ्यातील भूमिकेमुळे महाराष्ट्र कधीही एखादी वर्चस्व मिळवता आलं नाही, असाही सूर आता एकंदरीत सोशल मीडियावर उमटताना दिसू लागला. तुम्ही या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या महाराष्ट्राची बातमी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.